जय सच्चिदानंद दीपक भाई. माझा प्रश्न हा आहे की अजूनपर्यंत आम्ही अनंत जन्म घेतलेत आणि त्यात आत्म्याचे भान नाही राहत, तर आम्ही पाप आणि पुण्य सगळे गोळा केले, तर त्याचा बॅलन्स आम्ही या जन्मात भोगतो की येणाऱ्या भावात आपल्याला भोगावं लागेल? ॲक्च्युली काय आहे की अनंत भावात जे केलं ते सगळ्या लाईफमध्ये येत नाही. मागच्या लाईफचं या लाईफमध्ये येतं, या लाईफचं बॅलन्स शीट नेक्स्ट लाईफमध्ये जाते आणि प्रत्येक भव मागचा भव इतक्या दुसऱ्या लाईफमध्ये बॅलन्स शीट पूर्ण होते. नवीन गुन्हा करतो ते कॅरी फॉरवर्ड दुसऱ्या लाईफमध्ये होतं. म्हणजे जे संचित कर्म म्हटलं जातं अनंत अवताराचं एका अवतारात नाही आहे असं नाही आहे. प्रत्येक लाईफमध्ये मागचं आज मी आपली लाईफ जसं अकाउंट आहे 2014चा बिझनेस केलात तुम्ही 14मध्ये 10 माणसांचं घेणं आहे, 25 माणसांचं देणं आहे, स्टॉक आहे, कॅश आहे. तर 2015मध्ये जो केला बिझनेस तर 2016मध्ये सगळं ते 200 माणसं सगळी बरोबर येतील नाही. ज्यांच्याबरोबर हिशोब पूर्ण झालं ते डिलीट होतील आणि 10 माणसांचा हिशोब बाकी आहे तो कॅरी फॉरवर्ड होईल. 5 माणसांचं बाकी आहे ते कॅरी फॉरवर्ड होईल, स्टॉक कॅरी फॉरवर्ड होईल, कॅश कॅरी फॉरवर्ड होईल. तर हे प्रत्येक आणि 2016मध्ये कुठलं जाईल तर त्यातही जे संपलं आहे डिझॉल्व होत जातील, डिलीट होत जातील. जे नवीन झालं आहे त्यातून जे उरलेत ते कॅरी फॉरवर्ड होतील. अशी जी बॅलन्स शीट खऱ्या लाईफ एव्हरी इयरची जी असते असं इथे एव्हरी लाईफचंच असतं. प्रत्येक लाईफमध्ये मागच्या कर्मांचं फळ येत जाईल आणि आज जे नवीन बांधले ते दुसऱ्या लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड होतील. समजलं? तर मग मागच्या भावाचे सगळे कर्म या लाईफमध्ये बॅलन्स होऊन जातील, त्यात जे नवीन बांधू ते पुढच्या भावात येतात. एक्झॅक्टली. मागच्या अनेक लाईफचे नाही, मागच्याच लाईफचे या लाईफमध्ये फळं येतात. जास्त करून काय आहे कधी कधी असं 1-2 केस राहिले असतात तर नरकगतीत गेलाय, देवगतीत गेलाय तर 2-4 लाईफमध्ये नाही दिसणार. पण हिशोबवाला नंतर येईल तर 2-4 लाईफ नंतर मग कधी कधी हे असं होतं. बाकी प्रत्येक लाईफ मागच्या लाईफचं फळ हे या लाईफमध्ये येतंच नाही. तर फक्त या भावाचं सांभाळण्यासाठी याच लाईफमध्ये आपण नवीन कर्म चार्ज करतो. नवीन चार्ज होणारी नवीन कर्म आपण जागृतीत राहिलो, नवीन कर्म चार्ज नाही होऊ दिली तर विदिन 1 लाईफ पूर्ण होऊन जाईल सगळं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. डॉक्टर आशा. जय गुरुदेव. आपल्याला बऱ्याच काळापासून टी व्हीवरती निरुमांना तुम्हाला ऐकते. आज खूप आनंद अनुभवाला येतोय की तुम्हाला साक्षात ऐकते. माझा प्रश्न होता की आत्म्याला मानलं आहे मी, जसं की शरीरदेह मात्र आहे आणि यात आत्म्याचा निवास आहे, पण हे मानलं जातं, मी जाणू इच्छिते. ते बाकी राहिलं आहे. हो, शब्दज्ञान आहे, अनुभवज्ञान बाकी आहे. हो. तर ते जाणण्यासाठीच उद्या ज्ञानविधीत तेच प्राप्त होणार आहे की कसं की कशी आशा विलग आहे, मी शुद्धात्मा आहे. दुसरा प्रश्न होता की जे जे प्रारब्ध आपल्याला मिळालं आहे ते आपल्या कर्मगतीने मिळालं आहे. जसं कर्म केलं तसं प्रारब्ध प्राप्त झालं आहे. तर यात ईश्वराचा काय रोल आहे किंवा ईश्वर कुठल्या प्रकाराने यात प्रारब्ध बदल? भगवंत प्रारब्ध बदलत नाहीत, त्यांची उपस्थिती आहे. पण उपस्थिती ईश्वराबद्दलची अज्ञानात आहे. ईश्वर ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. त्यांचा प्रकाश जसा हा लाईट आहे ना, हा प्रकाश, तर कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग थेट होऊ शकते की नाही. आणि तीच फिल्म तयार झाली तर थिएटरमध्ये बघा मागे एक कार्बन आर्क आहे, त्यात लाईट प्रकट होतो आणि स्क्रीनवर आपण फिल्म बघू शकतो. तर लाईटचा प्रेझेन्स ते चार्जही होतं आणि लाईटच्या प्रेझेन्सने डिस्चार्जही होतं. लाईटची अज्ञानता आहे. नाही, प्रारब्धाला ईश्वर बदलतो की नाही बदलत? प्रारब्ध ईश्वरालाही भोगावं लागतं. मग ईश्वर कृष्ण भगवान, महावीर भगवान सगळ्यांना भोगावं लागलं. पण महावीर भगवान शरीरात राहत नव्हते, आत्म्यात राहत होते. ईश्वर काय आहे? प्रकृती आहे का ईश्वर? नाही, ईश्वर स्वतःच भगवंत आहेत. आज जो आत्मा आहे भगवंत आहे, तोच ईश्वर आहे, तोच परमेश्वर आहे, तोच आपलं स्वरूप आहे. केव्हा त्याचं दर्शन होतं? आपण अज्ञानतेने हे ध्यासात राहतो तोपर्यंत नाही होणार दर्शन. उद्या ज्ञानविधीत तीच जागृती प्राप्त होईल की हे शरीर वेगळं आहे आणि या प्रकृतीच्या गुणधर्मापासून आत्मा कसा विलग आहे ते सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि मी स्वतःच आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, ही प्रचिती स्थिर होते. अनुभव, लक्ष, प्रचिती सुरू होते. उद्यापासूनच सुरू होईल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. बोला. मी स्वयंप्रकाशक, स्वयंपरप्रकाशक आहे. याला
जरा समजवा की म्हणजे आत्म्याची जी प्रॉपर्टी आहे की मी स्वप्रकाशक आहे, जे आपल्या सेकंड पार्टमध्ये आहे, तर ते आम्हाला समजेल असं काही. म्हणजे या मुकुटबिहारीचं मन, वाणी, वर्तन सगळं तुम्ही जाणता आणि स्वतःची प्रॉपर्टीही जाणता आणि परलाही जाणता आणि स्वलाही जाणता की मी अनंत ज्ञानवाला आहे, अनंत दर्शनवाला आहे, अनंत सुखाचं धाम आहे, अनंत शक्तीवाला आहे. म्हणजे स्वलाही जाणता, परलाही जाणता. आणि आधी अज्ञानात काय व्हायचं, परलाच ओळखत होतात. मीच मुकुटबिहारी, मीच स्वभावाने नोबल आहे, माझी वाणी अशी आहे, माझे विचार असे आहेत, मी हे काम करतो, मला हे येतं, मला हे येत नाही, हे परलाच फक्त प्रकाशित करत होतात बुद्धीने. आता स्वलाही ओळखता, परलाही ओळखता. आणि पर माझं स्वरूप नाही आहे, स्व माझं स्वरूप आहे. जागृतीत राहून दोघांनाही जाणता. म्हणजे स्व पर प्रकाशक दशेमध्ये आला आहात. आता हे स्वपर प्रकाशक दोघांना ओळखणारा तिसरा कोणी व्यक्ती झाला ना मग? नाही, तिसरी व्यक्ती नाही, तुम्ही स्वतःच आहात. तिसरं काय आहे की आत्मा स्वयंप्रकाशित आहे आणि तुम्ही जे अज्ञानतेने मुकुटबिहारी असं आधी मानत होतात ते परप्रकाशकमध्येच राहत होतात. आता तुम्हाला माहिती पडली आहे की नाही, मुकुटबिहारी वेगळा आहे, मी तर शुद्धात्मा आहे. तुम्ही स्वलाही जाणलं आहेत आता. अहो, माझं स्वरूप आहे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती. तर स्वला जाणणं आणि परलाही परकं जाणणं, स्वला आपलं जाणलं. आणि मूल आत्मा तर स्वयंप्रकाशित आहे. त्याला स्वपर, हे व्यवहार आत्म्याला स्वपर प्रकाशक म्हटलं जातं, व्यवहार आत्म्याला. आणि तोही आता हळूहळू मूळ आत्म्यातून अभेद्य होऊन जाईल. आपण जे भ्रांतीने विलग झालो होतो, मूळ आत्म्यात पुन्हा येऊ. बरोबर. मूल आत्मा आपल्या जागी कायम आहे, आपल्या जागी. पण जो मुकुटबिहारी, जो व्यवहारात्मा होता, मुकुटबिहारी मी आहे मानणारा, तो व्यवहारात्मा उभा राहिला होता. मुकुटबिहारी आहे, मूळ आत्माही आहे, मध्येच तिसरी वस्तू उत्पन्न झाली आहे. मी आहे मुकुटबिहारी, तर मी तो विलग झाला, ईश्वरापासून अस्तित्व विलग केलं आहे त्याने. त्याला वस्तुत्वाचं भान नाही राहिलं, मी काय आहे. यासाठी हे मानलं की मुकुटबिहारी आहे. लोकांनी तेच ज्ञान दिलं, तुम्ही मुकुटबिहारी आहात, तुम्ही असे आहात, तसे आहात, तुम्ही मानलं. तो मान्यतावाला उभा राहिला आहे आणि ती मान्यता आता तुटली आणि राईट बिलीफ वसली की मी शुद्ध आत्मा आहे. आणि मूल आत्मा तर तो तसाच राहणार आहे. बरं, एक दादाजींचा शब्द आहे, दुसरा प्रश्न नंतर घेऊया. या सहजतेला जरा समजावून द्या. सहजतेने जी टर्म आहे ती टर्म दादाची, मला सहजता काय आहे ते सहजतेचं एक पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. हे मुकुटबिहारीचं, आता तुम्ही शुद्धात्मा झालात तरी मुकुटबिहारीच्या विचारात, वाणीत आणि वर्तनात दखल देत जाता. मला खोटं का बोललं जात आहे, मी का जास्त खाल्लं. आता तुम्ही तर नाही खात, आहार करतो, तरीही दखल देत असतात. ही दखल जेव्हा बंद होईल त्याला दखल म्हटलं जातं. आणि दखल बंद झाली तर मुकुटबिहारी आपलं करेल आणि तुम्ही शुद्धात्मा असून मुकुटबिहारी काय करतायत ते पाहणारे, जाणणारे आहात. तर त्याला सहज दशा म्हटलं जातं. सहजता म्हणजे दखल बंद झाली, त्याचं नाव सहजता. नाही, दखल बंद झाली आणि आता ती प्रकृती सहज राहील आणि तुम्ही जागृतीतही सहज राहाल की नाही, हा करणारा वेगळा आहे आणि मी जाणणारा. आणि करणारा डिस्चार्ज कर्माच्या अधीन आहे, डिस्चार्ज होतोय संयोगवशात. जय सच्चिदानंद. ममता, जयपूर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हा बोला. हा आत्मा असंग आहे कसं, जेव्हा की वाटतं की संगच आहे. नाही, आत्मा संग नाही आहे, संगी तर अहंकार असतो. आहे तेही तो फक्त मानतो नाही का. पाय दुखतात बघा, समजा, तर तुम्ही काय मानता, मला वेदना होत आहेत. अहो, खरोखर पायाला होतात का, या पायाला नाही, तेही तुम्ही जाणता. या पायात वेदना वाढल्यात हेही जाणता. तर जाणणारा एक असायला हवा की वेगळा असायला हवा, वेगळा. हां, तर हा वेगळा आहे तरी मानता की मला वेदना होत आहेत, तर मला होत आहेत हे मानणं, त्याला अहंकार म्हटलं जातं. त्याला संगी क्रिया, त्यात एकाकार म्हटलं जातं. आता त्यालाही जागृती येते की नाही, हे शरीराला होत आहे, मला नाही, मी तर असंग आहे. तर हा असंग कसा अनुभव असेल, तर स्वतः कोण आहे हे जाणल्यानंतर ती जागृती राहील. हो, मी तर शुद्धात्मा आहे, ममताच्या शरीराला दुःख होत आहे, मला नाही. तेव्हा असंगाची सुरुवात होते. समजलं का तुम्हाला? माझ्या हाताच्या रेषा लकलाईन ज्याला म्हणतात, ती जागोजागून तुटलेली आहे. मी ज्योतिषाला दाखवलं तर त्याने सांगितलं की असे जे केसेस असतात त्यांना कधी सुख मिळत नाही, यश मिळत नाही. पण जर तुम्ही त्याला पुखराज, नीलम सारखे खडे घातलेत तर काही फरक पडू शकतो. आता तुमच्या ज्ञानाप्रमाणे तर पडू शकतो, म्हणजे क्वेश्चन मार्क तर राहिलाच ना. फरक पडेलच असं कोणी म्हणणारा नाहीये. असं तर काही नाही. मग शंकेची बाब आहे. चला पुढे विचार. त्यात जर असं आहे की सगळं काही जर नियतीप्रमाणे आपण करत आलेलो आहे,
तर हे जे जुनं आणि जे आधीच्या जन्मातनं जे काही आलंय आणि त्याचंच फळ जर आम्ही बघतोय तर या दगडाने काही फरक पडतो का? निमित्त आहेत, निमित्त म्हणजे काय की तुमची श्रद्धा आहे की मला फरक पडेल तर तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला श्रद्धा नसेल तर काही फरक नाही पडणार. ज्योतिषावरही श्रद्धा असायला हवी आणि ज्योतिषाने जे सांगितलं त्यावरही श्रद्धा असायला हवी. नंतर त्या श्रद्धेमुळे तुम्ही खडे घालतात त्या मग शांती वाटते. पण खरोखर खडे काही करत नाहीत, खरंच नाही करत. तुमची श्रद्धा शांती देईल तुम्हाला. आणि तेच ज्योतिषांनी सांगितलं की तुम्हाला आयुष्यात सुख नाही मिळणार आहे, पण तुम्ही आत्म्याचं ज्ञान मिळवाल तर तुम्ही नंतर धीरजपासून विलग व्हाल आणि शुद्धात्म्यात आलात तर दुःख तुम्हाला टचही होणार नाही. बोला. नाही दादा, ही व्यावहारिक यशाची गोष्ट आहे. हा व्यावहारिक यश. पण व्यावहारिक यश काय आहे की ह्या ज्या अज्ञानतेमुळे आपण दखल देत असतो त्यामुळे जास्त डिस्टर्ब होतो. नंतर आपली दखल बंद झाली मग जो कर्मांचा हिशोब आहे तो फळ येणार, दखल बंद होईल. नंतर काय की आपल्याला दुःख सुखही राहणार नाही. कारण आपल्याला नाही का आपण हा 5 कोटींचा आपल्याला हिरा मिळाला तर हे 5, 50, 100चं नुकसान झालं तर दुःख वाटेल का आपल्याला? नाही, बिलकुल नाही. असा आत्मा अमूल्य प्राप्त होतं. नंतर या संसारी सुखदुःखांची व्हॅल्यू कमी होत जाते, विशेष नाही राहत. आणि आपल्याला वाटेल आपल्याकडे 2 दिवसाच्या जेवणा खाण्याचं राहण्याचं राहणं, मग मजा करा. मग दुःख कोणाला आहे? लोभ असलेल्याला आहे, ममताला दुःख आहे, महत्त्वाकांक्षेवाल्याला दुःख आहे, मला अजून प्राप्त झालं नाही. आपल्याला ही जी सांसारिक प्राप्ती जी आहे त्याच्या पुढचं प्राप्त होत आहे, अविनाशी आत्म्याची. मग सांसारिक प्राप्ती तर पुण्याच्या हिशोबाने मिळणारच आहे, नसेल तर नाही मिळणार. सोडून द्या तिला संयोगावरती, तर दुःखापासून मुक्त होऊ आपण. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, मला क्रोध खूप जास्त येतो. नंतर रिअलाइज होतं की मी असं का केलं. नाही म्हणजे कोणी म्हटलं गीता अशी आहे तशी आहे बाजूच्या रूममधून तर तुम्हाला दुःख वाटेल की आनंद वाटेल? दुःख वाटतं आणि नंतर वाटतं की नाही, पण नंतर ऐकू आलं की अरे ही तर उदयपूरवाल्या गीताचं बोलणं चालू आहे, त्या गीता शर्माबद्दल. तुम्हाला दुःख वाटेल का? नाही वाटणार. तर का एवढी 100 डिग्री गरमी वाढली होती? माझं बोलणं मी पाहून घेईन, काय करतात माझ्यासाठी. दारावर तुम्ही कान लावून ऐकत असाल आणि शेवटचा शब्द ऐकलात की गीता शर्मा उदयपूर, ओ माझ्याबद्दल बोलणंच नव्हतंय, तर क्रोध निघून जातो. किती वेळात निघून जाईल? निघून जातो. तर जेवढं अज्ञानता होती तेवढ्याच लवकर क्रोध निघून जाईल. आणि अज्ञानतेमुळे क्रोध उभा ठाकलेला आहे आणि ज्ञानामुळे क्रोधही निघून जाईल. हो, कुणाचं त्याचं चांगलं वाईट आहे, माझं तर नाहीच आहे, मी तर शुद्धात्मा आहे, क्रोध राहणारच नाही. या अज्ञानतेमुळे क्रोध, मान, माया, लोभ उभे ठाकलेत. अज्ञानता निघून जाईल तर क्रोध, मान, माया, लोभही सुटून जाईल. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आता तुम्ही काय करा, प्रतिक्रमण करा. कुणाला दुःख पोचवलं क्रोधाने तर त्याची माफी मागत राहा. हे दादा भगवान, ही चूक झाली आहे, मी माफी मागते, अशी चूक न करण्याची शक्ती द्यावी. हळूहळू क्रोध कमी होत जाईल. जय सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, माझा प्रश्न होता की गीता ज्ञान जे श्रीकृष्ण भगवानांनी दिलं ते ईश्वर होते की कोणी महापुरुष होते? आणि त्यांनी जे ज्ञान दिले तर ते गीतेच्या अध्यायात 16 आलंय की जे आसुरी स्वभावाचे मनुष्य धारण केलेले असतात ते जगतकर्ता आहेत, त्यांना म्हणजे धराधार मानतात आणि ते आसुरी स्वभाव धारण केलेले. आणि तुमच्या ज्ञानात येतं आहे की व्यवस्थित शक्ती जगत करताय. स्वतः भगवान कृष्णाने 5व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात लिहिलेलं आहे, न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संजोगम स्वभावस्तू प्रवर्तते. मनुष्याच्या कर्तापणात, कर्मात, कर्मफळात प्रभू दखल देत नाहीत. जग स्वयंभू स्वभावाने चालत आहे. देवाला काही नाही करावं लागलं. हे तर म्हणजे स्वतः भगवान कृष्ण पण सांगतात की हे शरीर माझं स्वरूप नाही आहे, आत्मा माझं स्वरूप आहे, मला त्या स्वरूपाने ओळख. आणि जेव्हा स्वतः आत्म्यात आले तेव्हा मग लोक त्यांना कृष्ण भगवान म्हणतील. म्हणजे जे भगवान झाले आहेत, कोणी वरून आलेले चमत्कारिक पुरुष नव्हते. आत्म्याचं ज्ञान झालं आणि आत्मदशेत आले तेव्हा लोक त्यांना भगवान म्हटल्याशिवाय सोडणारच नाहीत. आधी अज्ञानात स्वतः देहाध्यासात होते, राग, द्वेष, मोह, कर्म बांधलेही होते आणि बांधलेली कर्म दुसऱ्या लाईफमध्ये भोगावीही लागली. पण कृष्ण भगवंतांना आत्मज्ञान झालं होतं, त्यांना शरीराचं कर्म तर भोगावंच लागलं, प्रभू रामचंद्रांनाही भोगावं लागलं होतं. आणि आज स्वतः आत्म्याच्या ध्यानात राहिले तेव्हा नवीन कर्म न बनल्यामुळे मोक्षगती मिळवली प्रभू रामचंद्रांनी. म्हणजे
हे जे पुरुष आणि प्रकृती सांगतात ना, पुरुष शरीर प्रक्षर आहे, प्रकृती क्षर आहे आणि पुरुष अक्षर आहे. आणि पुरुषाहूनही पुढे आत्मा आहे, पुरुषोत्तम म्हटलं जातं, अक्षरातीत. तर ते अक्षरातीत पदात स्वतः आले होते. पुरुषाहूनही पुढे पुरुषोत्तम, म्हणजे पुरुषोत्तम पदाला जे पोचतात लोक त्यांना भगवान म्हणतात. जय सच्चिदानंद. समजलं का तुम्हाला? पूज्य दीपक भाई, जय जितेंद्र. आणि आज माझे भाग्य की तुमचं दर्शन झालं. सध्या हिंदी गुजरातीच्या गोंधळात मी खूप टाईमपासून वाट पाहत होते. आता माझा हा प्रश्न आहे की हे तुमचं हे ज्ञान, म्हणजे मला 3.5 वर्षापूर्वी टी व्हीत तुमचा परिचय झाला. तर त्याच वेळी मला इतकी उत्कृष्ट भावना झाली की असा ज्ञानपुरुष जर माझं दर्शन झालं तर माझ्या मनात म्हणजे खूप काही म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही 3-4 महिने जयपूरला आलात. तर मी दर्शन करण्यासाठी आले आणि प्रवचनासाठी दुसऱ्या दिवशी मला ज्ञान घ्यायचं होतं. तर दुसऱ्या दिवशी असा संयोग आला की मी येऊ नाही शकले तिथे. तर म्हणूनच माझ्या मनाला खूप पश्चात्ताप झाला. पण आता म्हणजे आपल्या प्रत्येक प्रवचनात माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे की संयोग आणि वेळ आली की पुढे तर तुमचं काय होऊ शकतं. तर आज माझा 24 तारखेचा माझा प्रोग्राम असा होता की मी येऊ शकले नसते. पण ते माझे 17 तारखेला प्रोग्राम पूर्ण झाला. तर माझा संयोग बनला. तर हे 3 वर्षांपूर्वी ठरवलं होतं आणि आज भावना फलभूत झाली. बरं, याचा अर्थ मी तुम्हाला विचारते की कृपाल देवांचं वाक्य आहे की कर विचारते पाम, तर हे यात लागू पडतं की नाही? नाही, याच्या पुढचीही गोष्ट मिळाली आता तुम्हाला. हे तर काय आहे की स्वतः मेहनत करून प्राप्त करण्याची गोष्ट आहे. इथे तर कृपेमुळेच तुम्हाला प्राप्त होऊन जाईल उद्या. कृपेनेच मिळेल आत्म्याचं ज्ञान, मोक्षाचा शिक्का प्राप्त होऊन जाईल उद्या. एक दुसरा प्रश्न हा आहे की मानव सेवेचा योग जेव्हा मिळतो तर हे पुण्याचं उदय म्हणवलं जातं की आत्मजागृती? नाही, पुण्याचा उदय, पुण्योदय. सेवा मिळते ते पुण्याचं म्हणजे कर्माचं फळ आहे. त्यात आत्मजागृती तर वेगळी, हा करणारा वेगळा आहे आणि मी स्वतः कोण आहे जागृती मिळाली तर आत्मजागृती म्हटली जाईल. सेवा करा किंवा नोकरी धंदा करा, पण करणारा वेगळा आहे. मी शुद्धात्मा आहे, त्याला आत्मजागृती म्हटलं जातं. बरं, हां, अडालजला यायची इतकी इच्छा आहे आणि मला भाव आहे तुमच्या कृपेने माझे म्हणणं पूर्ण होईल. नक्की, जरूर भावना पूर्ण होईल. जय सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. लिहिलाय माझा प्रश्न. फाईल तो आपला हिशोब आहे. कारण फाईल म्हणजे काय, निकटवर्ती रागद्वेषवाले. एकमेकांबद्दल अनुरागही असतो आणि राग पूर्ण झाला नाही, रागात अपेक्षेचा जन्म होतो आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर द्वेषही होतो. पण आपण हे समजून घ्यायला हवं की माझ्या मोहामुळे रागद्वेष होत आहेत. आम्ही आपले आता त्यात पुरुषार्थ कुठे करायचा आहे, तर हे की लालीला प्रतिक्रमण जे करून घ्यायचं आहे, किती द्वेषभाव, दोषभाव किंवा कुणाला दुःख, फाईल तुला दुःख दिलं गेलं, त्यात तुम्ही जागृती ठेवा की नाही, आधी मला इथून सुरुवात करायची. जितक्यांदा लालीने दुःख दिलंय, लालीला म्हणावं प्रतिक्रमण कर, कुणाला दुःख नको व्हायला. जसं मी अडालजला गेले होते तर तिथेही गेले होते की मी तिथे जाऊन त्यांच्यासाठी सगळं काही करेन, पण तिथे गेल्यावर काही आठवलंच नाही बिलकुल. एकदम काही हरकत नाही. आता घरामध्ये राहाल तेव्हा अर्धा तास 1 तास काढा, सगळे विधी करा, वाचन करा दादाजींचं, आणि 10-15 मिनिटं प्रतिक्रमणही करा संपूर्ण दिवस. एक दुसऱ्याला दुःख दिले गेले, एक दुसऱ्याचे दोष पाहिले गेले, ते धुवायला सुरुवात करा. आधीपेक्षा काही कमी झालंय की नाही? हो, खूप कमी झालंय. आणि कमी होईल. काय, हा चिकणा हिशोब म्हटला जातो. जास्त स्टिकी फाईल, जास्त हिशोबवाले तेच पती होतात, पत्नी होऊन येतात, मुलं होऊन येतात, सून होऊन येतात. निकटवर्ती रागद्वेषाचा जास्त हिशोबवाले येतात. आता नवीन कर्म बंद, स्टॉप झाले आहेत तयार होणं, म्हणजे जुनी कर्म फळ आले त्यांना धुवून टाकूया तर संपेल हिशोब. जय सच्चिदानंद. जय शेरावत. काय जीवनात यशासाठी लक्ष निर्धारित करणे गरजेचे आहे? हो, नक्कीच. आणि निर्धारित असायलाही हवं आणि सिन्सिअरही असायला हवं. आणि अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करायचा, पुढे जायचं, दुःखी व्हायचं नाही. दुःखी होणारे सगळे डिस्टर्ब होतात.
शकतच नाहीत नंतर. तर बऱ्याचदा लोक सांसारिक जीवनात बिना लक्ष्याचेच यशस्वी होतात. हो, ते होण्याचं कारण काय आहे? पूर्वकर्माचा हिशोब आहे यश प्राप्त होणं. पुण्य उदय झाला तर यश मिळत राहील आणि पापकर्म उदय झाला तर यश नाही मिळणार. पण आपलं पुण्य आहे का पाप आहे हे आपल्याला माहितीच नाही, तर आपण प्रयत्न करायचा. प्रयत्नांना यश नाही आलं आणि पापकर्म पूर्ण जर झालं तर पुण्य उदय होईल आणि यशही मिळेल. मग आपण आपल्याकडून प्रयत्न करायचा सिन्सिअरली, गोल निश्चित ठेवायचा आणि सिन्सिअरली प्रयत्न करा. रिझल्ट निसर्गावरती सोडून द्या, पुन्हा प्रयत्न करा. यश मिळालं नाही तर, जर लक्षच निर्धारित नसेल तर तरीही बघा अजून किती लक्ष निर्धारित केलं आहे तर आपलं पुण्यपाप याच्या हिशोबाने जीवन चालणारच आहे. पण आपण हे समजून घ्यायचं आहे, समजायचं आहे की यश पुण्याचा हिशोब आहे, यश नाही आहे म्हणजे पुण्याचा हिशोब नाही आहे. कुणावरही रागद्वेष करायचा नाही आणि दुःखी व्हायचं नाही. धन्यवाद. मनुष्य जीवन 84 लाख योनीनंतर मिळतो. आम्ही मागील जन्मात कर्म केले त्याचं फळ आम्ही भोगून आलोय, पण आम्हाला या जन्मी 18 पाप लागले आहेत. आम्हाला त्याबद्दल कळत नाही की आम्ही जे मागचे कर्म केले तरी या जन्मी कर्म करत जातोय. तर काय आहे की जोपर्यंत अज्ञानता आहे तोपर्यंत रागद्वेष अज्ञानतेमुळे सगळी कर्म बनत राहतील. जेव्हा अज्ञानता सुटेल, कर्ताभाव सुटेल, तर त्याच क्रिया मग कर्म नाही बनत. क्रियेमुळे कर्म नाही बनत, कर्ताभावामुळे कर्म बनतात. एक माणूस दान देतोय तर आपण सगळे काय म्हणतो, हे सत्कर्म म्हटलं जाईल दुष्कर्म म्हटलं जाईल? सांगा. दुष्कर्म. दान दिलं ते चांगलं दान दिलं तर दान दिलं तर सत्कर्म म्हणतात ना. सत्कर्म. पण त्याला विचाराल तुम्ही प्रायव्हेटली, तुम्ही खूप चांगलं दान दिलंय, हे माझे सासरे आहेत ना, हे ट्रस्टी मंडळात आहेत, त्यासाठी द्यावं लागतं, नाही तर एक पैसाही दिला नसता. तर सांगा ह्या दानाचं फळ येईल का त्याला काही? दान दिलं ते सत्कर्म आहे, पण त्याचे भाव काय होते? एकही पैसा द्यायचा नव्हता. तिथे कर्म तयार होतं, क्रियेने कर्म नाही तयार होत. एखादा माणूस म्हणेल माझ्याकडे 5 लाख असते तर मी 5 लाख दान दिले असते, माझ्याकडे 5,000च होते, मी जास्त देऊ शकलो नाही. तर त्याचा भाव काय? 5 लाख देण्याचा आहे. तर ते बीज पडतं. क्रियेमुळे कर्म बनत नाही, क्रियेच्या मागे जो भाव आहे. एक पैसाही द्यायचा नव्हता किंवा 5 लाख द्यायचे होते, भावाने कर्म बीज पडतं. तर ज्ञान कसं प्राप्त होतं? ज्ञान तर इथे उद्या ज्ञानविधीत मिळेल तुम्हाला. नक्की या तुम्ही.